महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। माननीय कोर्टाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। भोंदू खरात याच्या प्रकरणामध्ये अनेक ट्विस्ट बघावयास मिळत आहे। काल भोंदू खरात याच्या घरावरती ईडीने तसंच इन्कम टॅक्सने संयुक्त छापे टाकले। काल देखील भोंदू खरात याच्या विरोधात कोर्टात सुनावणी झाली। त्याला आज कोर्टात हजर करण्यात येत होतं, परंतु त्याच्या वकिलांकडून व्हीसीच्या माध्यमातून मागणी करण्यात आली। व्हीसीच्या माध्यमातून माझा अश्लील हा कोर्टात दाखल होणार असल्याचं त्यावेळेस सांगितलं। तरी सदरील जर प्रकार बघितला तर भोंदू खरातला 20 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये आता भोंदू खरात याला पोलिसांनी ताब्यात घेणार आहे चौकशीसाठी। वारंवार एकाच कारण देऊन पाण्यामध्ये चे जल प्राशन करत तांब्याच्या भांड्यामध्ये नेमकं कोणतं जल होतं त्याच्या चौकशी, तसेच पेड्यामध्ये काय खायला दिलं याचे वारंवार कोर्टामध्ये युक्तिवाद होत असल्याने कोर्टाने सांगितले आहे की यामध्ये पोलीस कोठडीची गरज नाही। वारंवार जर एकाच कारणासाठी पोलीस कोठडी मागत आहे तर नेमका तपास काय होत आहे, तर एसआयटी कडे हा तपास असून गेल्या काही दिवसापासून एसआयटी वारंवार 10-10 तास भोंदू खरात याची तपासणी करत आहे। यामध्ये अनेक प्रकार आहे, विवाहित अविवाहित विधवा महिला असेल, तसेच काही नागरिक आहे, काही बिल्डर लोक आहे, त्यामध्ये काही व्यावसायिक देखील आहे। हे सर्वांची फसवणूक करत भोंदू खरातने अनेक जणांची फसवणूक केलेली आहे। काय महिलांचं लैंगिक शोषण असेल, महिलांवर लैंगिक अत्याचार असेल, ब्लॅकमेलिंग असेल, हे सर्व प्रकार करत असताना भोंदू खरात त्याच्यावरती 13 गुन्हे दाखल झालेले आहे। आणि या 13 गुन्हे दाखल झाल्यानंतर यामध्ये एक गुन्ह्यामध्ये दररोज त्याला कोर्टात अनेक वेळा युक्तिवाद होऊन त्याला कोर्टामध्ये दाखल करण्यात येतं, व्हीसीच्या माध्यमातून असेल, तसेच प्रत्यक्षरित्या। परंतु आता भोंदू खरात हा थकला आहे। भोंदू खरात हा म्हणायला लागला आहे की मला व्हीसीच्या माध्यमातून कोर्टात हजर करू नका, मला कोर्टात व्हीसीच्या माध्यमातून कोर्टात हजर करा, मला प्रत्यक्ष हजर करू नका। लोकांकडून त्याचा टार्गेट केलं जातं अथवा लोकांकडून त्या गोष्टीला विरोध केला जातो, त्यामुळे त्याची अशी मागणी आहे। तसेच त्यांनी एक चुकी देखील मान्य केली आहे का माझं आयुष्य आता इथेच संपणार आहे। तो वारंवार एक गोष्ट बोलत आहे का माझ्या लाडक्या मुलाशी माझा संपर्क करून द्या, माझ्या पत्नी कुठे असेल। या सर्व गोष्टी बघितल्या तर एकंदरीत भोंदू खरात आता त्याचं भविष्य स्वतःचं त्याला समजायला लागलेलं आहे, त्याचं भविष्य त्याला समजत आहे असं म्हणायला हरकत नाही। एकंदरीत सर्व प्रकार बघितला तर एक गोष्ट लक्षात येते, काल ईडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ईडीच्या माध्यमातून 200 ते 250 गाड्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जात कर्मचाऱ्यांनी धाडी टाकलेल्या आहे, छापे टाकलेले आहे आणि भोंदू खरात याच्या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे। ईडीच्या माध्यमातून नेमकं काय स्पष्टीकरण होतं, काय पुढे येतं हे तर पाहणं तितकं महत्त्वाचंच आहे। काल त्याची नाशिक येथील जो बंगला आहे त्या बंगल्यावरती ज्या कार होत्या, लक्झरी कार होत्या, आणि त्या लक्झरी कार ह्या सीज करण्यात आलेल्या आहे। या बंगल्यावरती तृप्त बाला या बंगल्यावरती ज्या 2 कार होत्या त्यामधली एक जी लक्झरी कार आहे व्हाईट कलरची ती सीज करण्यात आलेली आहे। ही कार सीज करून त्या ठिकाणी ईडीने कारवाई केलेली आहे। आज देखील त्या ठिकाणी ईडीची तपासणी सुरू आहे। एकंदरीत जर बघितलं तर हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक आहे। यामध्ये हजारो कोटीचा प्रॉपर्टीचा घोळ बघावयास मिळत आहे। हजारोची प्रॉपर्टी नेमकी कमवली कशी हा देखील मोठा प्रश्न आहे। जनसामान्यांना लुबाडून ही सर्व प्रॉपर्टी जमवल्याचा, तसेच ही माया जमवल्याचं हे स्पष्टच होत आहे। परंतु नेमके प्रॉपर्टी कशी आली, काय आली हे तितकंच महत्त्वाचं आहे। 2.5 कोटी रुपये हे खरातच्या अकाउंटला होते, ते देखील आता त्या देखील अकाउंट गोठवण्यात आलेले आहे। ते 2.5 कोटी रुपये देखील गोठवण्यात आलेले आहे। सर्व प्रकार बघितला तर त्याचा जो तृप्त बाला बंगला आहे तो देखील सीज करण्यात आलेला आहे। हे सर्व जर गोष्टी बघितल्या तर यामध्ये एक स्पष्टीकरण होतं, महिलांचं लैंगिक शोषण असेल, अनेक अबाल नारे असेल, तसेच गरीब असेल, सामान्य नागरिक असेल, यांच्यावरती जो झालेला अन्याय आहे, इतक्या दिवस हा अन्याय सहन करत होते। 2019 ते 2024 काळामध्ये झालेल्या महिलांवरती अत्याचार असेल, हे सर्व जर प्रकार बघितला तर यामध्ये भोंदू खरातला आता समजून गेलं आहे का मी सुटणार नाही। त्यांनी सुद्धा ते मान्य केलं आहे। पोलिसांसमोर तो हे देखील बोलत आहे का माझी आता सुट्टी नाही। हे सर्व जर प्रकार बघितला तर एकच गोष्ट आपल्या निदर्शनास येते का हात चालाकीच्या माध्यमातून हजारोची कोटी प्रॉपर्टी जमा करून ही फक्त आपल्या प्रपंचासाठी लावणे आणि साधुगिरीचे ढोंग करणे
हा भोंदू खरातचा एक खरा चेहरा होता आणि तो नागरिकांसमोर आलेला आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.